मुद्दाम जातीय दंगली, जातीय तणाव पसरवायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा चाललेला आहे. त्यांना असं वाटतंय की विधानसभा निवडणुकीमध्ये कटेंगे बटेंगे वगैरे ह्या ज्या घोषणा झाल्या किंवा काही संघटनांनी जे काम केले त्यामुळे त्यांना फायदा मिळाला. पण आणखी यामध्ये जातीय तणाव, धार्मिक तणाव कसा वाढेल याचा प्रयत्न चाललेला आहे. ठिकठिकाणी चाललाय. काही बीडमध्ये काही घटना घडली चाललंय आणि प्रशासनावर प्रचंड दबाव आहे. आता देश आपला कुठल्या दिशेने न्यायचा आहे हे सरकारला ठरवावं लागेल, कारण लोकांनी शेवटी मतं दिलेली आहे. आज शेवटी भारतीय जनता पक्ष सरकार तिथं आलेलं आहे. हे मुद्दाम चाललेलं आहे. हे मुद्दाम जातीय दंगली पेटवण्याकरताच हा प्रयत्न चाललेला आहे. मग एक बोलायचं, दुसऱ्याने रडायचं, पुन्हा तिसऱ्याने मारल्यासारखं करायचं, हे नाटक चाललेलं आहे. याला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार आहेत. त्यांच्या आशीर्वादाने सगळे चालले. राज्याची व्यवस्थित चालवायची असेल तर कर्जमाफी सद्यस्थिती देता येणार नाही. पण केंद्राकडून महाराष्ट्राला काही परतावा येण्याचा बाकी आहे, त्यामध्ये आणि कोटीची रक्कम त्यावरती सरकारी पक्षातील नेते कोणीही बोलताना दिसत नाही. शहा मोदींना घाबरत आहेत. निश्चितच घाबरत आहेत. हे पहा, असं असेल तर अर्थमंत्र्यांनी स्पष्ट वक्तव्य केलं पाहिजे. आम्हाला 10,000 कोटी, 15,000 कोटी, 20,000 कोटी येणं आहे, ते आलं की आम्ही लगेच कर्जमाफी देऊ. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही देणार नाही. आता दुसरं कोणतरी म्हटलं की आर्थिक परिस्थिती तणावाची आहे. तुम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना आणली तेव्हा तुम्ही हे हिशोब केला नव्हता का? केला होता. सगळं माहिती होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की परवडणार नाही, कर्ज काढावं लागेल, व्याज भरावं लागेल, पण निवडणूक जिंकायची होती. त्यामुळे या सरकारपुढं आणि मोदी सरकारपुढं निवडणुका जिंकण्याशिवाय दुसरं काही उद्देश नाहीये. येणं केनं प्रकारानं निवडणुका जिंकायच्या आणि सत्तेत राहायचं एवढा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. बंद केली जर मला वाटत नाही की एवढं धाडस करतील आता. म्हणून पहिल्यांदा त्यांनी 2100 रुपये करायचं आश्वासन दिलं होतं एकनाथ शिंदेनी, ते ह्याने नाकारलं की आम्ही काही देणार नाही. आता ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीनं पैसे घेतले होते, म्हणजे 4 चाकी वाहन आहे, सरकारी नोकरी आहे, तरी पण अर्ज केला नाही, मतामुळं निवडणुकीमुळे यांनी सगळ्यांचे अर्ज मंजूर केले, तर त्यांचे अर्ज रद्द करायचे चालले. या योजनेला आमचा विरोध नव्हता, पण खरोखरी गरजू गरीब महिलांनाच दिलं पाहिजे असा आमचा आग्रह होता. ते आता या योजनेमध्ये झालेलं नाही आणि म्हणून ही गैरव्यवस्था आहे. त्यामुळे सरकारचं आर्थिक गणित बिघडलेलं आहे. आता ते कसं सोडवतील, काय करतील, पण ते शेवटी फटका बसते शेतकऱ्याला. आणि आम्ही देखील शेतकऱ्याच्या वतीनं कर्जमाफी मागणार नाही, पण राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जबाबदारी होती की शेतकऱ्याच्या सोयाबीनला, शेतकऱ्याच्या कापसाला, आणखी शेतीमालाला हमी किमतीनं खरेदी झाली पाहिजे. शेतकऱ्याच्या ऊसाला 1 रकमी FRP दिला पाहिजे. हे तुम्ही केलं तर कोणी मागणार नाही, आम्ही काय समर्थन करणार नाही त्याचं. पण तुम्ही तेही करत नाही आणि शेवटी महागाई वाढू नये म्हणून शिक्षा फक्त शेतकऱ्याला. मला वाटतंय माझ्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे की कुठे आता तरी शेतकऱ्यांनी जागं झालं पाहिजे आणि ह्या शेतकरी विरोधी सरकारचा पर्दाफाश केला पाहिजे. कृषी मंत्री म्हणतात की कर्जमाफी हा निर्णय माझा नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. आता बघा, सरकार हे एक असतं आणि कुणी 4 जणांनी 4 वक्तव्य करून उपयोग होत नाही. ही जबाबदारी सर्वस्वी मुख्यमंत्र्यांची आणि सर्व मंत्रिमंडळाची आहे. आता मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलं की आम्हाला देता येणार नाही, आणि हा निर्णय काय अजितदादांनी अर्थमंत्र्यांनी एकटा घेतला का? हा कॅबिनेटमध्ये ठरून झालेला आहे. त्याचे बरे वाईट परिणाम काय होतील याचा विचार करून झालेला आहे. त्यांना कदाचित विधानसभेच्या निवडणुकीमुळे आता काही लोकांची मताची गरज नाही, काही तुमच्या जनमताची काही पर्वा त्यांना दिसत नाही.